हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे आपले 100 डेज डाएट रेसिपी चॅलेंज चालू आहे. तर त्याचीच आहे एक रेसिपी छान अशी चटकदार, तुम्ही पाहूच शकता. वाव. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कॉर्न चॅट. तर पाहूया आपल्याला काय काय लागणार आहे. उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत मी 1 बाउल, कोथिंबीर, लिंबू, मिरची, त्याचबरोबर काकडी, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा. याचबरोबर तुम्ही इथे रेड चिली पावडरसुद्धा यूज करू शकता आणि थोडंसं मीठ यूज करणार आहे चवीपुरतं आणि कॅप्सिकमसुद्धा तुम्ही यूज करू शकता इथे. तर इतकं इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे. कॉर्न जे आहेत ते आपल्याला बॉइल्ड करून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण झटपट सुरुवात करूया. तर इथे मी एक काचेचा बाउल घेते. हा जर तुम्हाला बाउल घ्यायचा असेल, आवडला असेल तर माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये याची लिंक आहे, तुम्ही जाऊन घेऊ शकता. खूप क्यूट आणि यूजफुल आहे. तर यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत बॉइल्ड कॉर्न, त्याचबरोबर काकडी, कांदा आणि टोमॅटो. मिरची इथे मी घेतलेली नाही आहे, पण तुम्ही घेऊ शकता कारण लिलीलासुद्धा देणार होते मी कॉर्न चाट, तर त्याच्यामुळे मी स्किप केली. तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही पटकन खाणार नसाल तर मिक्स करून ठेवा, मीठ लास्टला घाला नाही तर पाणी सुटेल. त्याचबरोबर मी इथे लिंबू टाकणार आहे. लिंबू टाकल्याच्या नंतर जी अस्सल टेस्ट जे असते ते लिंबू टाकल्याच्या नंतर येते. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने इझी आणि छान आपलं कॉर्न चाट जे आहे ते रेडी झालेलं आहे. फ्रेंड्स, याच्याने अगदी पोट जे आहे ते पूर्ण भरलेलं राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला भूकही लागत नाही. याच्याबरोबर तुम्ही 1 ग्लास ताक घेतलात तरी तुमचं एका टाईमचं लंचचं जे आहे ते होऊन जाईल. तर या अशा रेसिपीमुळे जर तुम्ही खाल तर अशा रेसिपीजमुळे तुमचं वेट लॉस होण्याचं चान्स जो आहे तो वाढतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच अशा रेसिपीज ट्राय करा. अशी एखादी रेसिपी त्याच्याबरोबर 1 ग्लास ताक घेतलात तर पोट भरलेलं वाटतं आणि बाकीच्या चटरपटर गोष्टी आपण कमी खातो. किंवा अगदीच जर तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर याच्याबरोबर एखादी विदाऊट तेलाची चपाती खाल्ली दुपारच्या लंचमध्ये तरीसुद्धा चालेल. तर फ्रेंड्स, असंच छान आणि नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया.